यानंतर अनेक गावचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। माझं प्रस्ताविक सुरू करण्यापूर्वी मी या सर्व शेतकऱ्यांचा, या सर्व गावांचा आवर्जून उल्लेख करू इच्छितो। या सर्व गावच्या शेतकऱ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत गिरीसरांनी केलेलेच आहे। मी परत माझ्या वतीने एकदा करतो। पालम तालुक्यातून रावराजोर, चाटोरी, नावलगाव, खोरस, वनभुजवाडी, आडगाव, सांगवी, भुजबळ, शिरपूर, खुर्लेवाडी, फरकंडा, शेखराजूर, गंगाखेडमधून धारासूर, मैराळ, सांगवी, मुळी, खळी, रुमना, त्यानंतर सोनपेठ तालुक्यातून नरवाडी, शिरशी, लोहीग्राम, कानेगाव, लासिना आणि शेळगाव या सर्व शेतकऱ्यांचं शब्दसुमनांनी स्वागत। मित्रांनो, हा देश ज्यांनी घडवला, हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला, असे सगळे थोर पुरुष, या सर्वांना मी वंदन करतो। आपला हा कार्यक्रम काळेसाहेबांचा सत्कार आणि त्यांच्या कार्याची माहिती आपल्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे दोन मूळ उद्देश आहेत। निमित्त जे झालं ते 2020चा परभणी जिल्ह्यातील जवळपास 85,000 शेतकऱ्यांना निशुल्क केस लढवून त्यांनी विमा मिळवून दिला। हे जरी निमित्त झाला असेल तरी आपला मूळ उद्देश हा आहे। मंचावर विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष आपेट साहेब, आजचे सत्कार मूर्ती काळे साहेब आणि बाकी मंचावर विराजमान सर्व मान्यवर मित्रांनो, काळे साहेबांचं जर सिरीज मध्ये काम काढायचं झालं तर खूप मोठं आहे। काही ठराविक कामाच्या नोंदी मी घेतलेल्या आहेत, जेणेकरून ही जी प्रमुख आपल्याला दिशादर्शक अशी कामे आहेत ती कदाचित सांगताना माझ्याकडून अनावधानाने सुटू नये यासाठी। मित्रांनो, नुकतीच सरकारने कर्जमाफी घोषित केलेली आहे आणि ही जी कर्जमाफी घोषित केली ती राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी अजून एका थोर व्यक्तीचं नाव या योजनेला दिलेलं आहे। आधीचाच पाडा त्यांनी पुढे सुरू केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा फुले आणि त्यानंतर आता राजमाता अहिल्यादेवी या नावाने 2 लाखापर्यंतची घोषणा केली। मित्रांनो, फडणवीस आणि फसणवीस या 2 शब्दात खूप अंतर कमी आहे। सांगण्याचं कारण असं की 2017 साली जी जाहीर झाली होती योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, ह्या त्या कर्जमाफी योजनेचं नाव होतं आणि ही योजना 2017 साली अर्धवट अंमलबजावणी झालेली योजना, काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता। अशी शेतकरी ऍडव्होकेट अजित काळे साहेबांकडे आले आणि त्यांनी या संदर्भात एक 2017 सालच्या या कर्जमाफी संदर्भात एक याचिका टाकली होती। मी प्रामुख्याने सगळ्यात पहिला कर्जमाफीचाच मुद्दा घेतला आणि मला सांगायचंय की ही फसवणूक कशी होते, शेतकऱ्यांनी हुरळून जायची काही कारण नाही। काळेसाहेबांनी या जवळपास 6 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना काळेसाहेब कर्जमाफी मिळावी म्हणून आपण याचिका टाकलेली आहे। साधारणपणे 6,000 कोटीची ही रक्कम आहे जी प्रलंबित आहे, शेतकरी कर्जमाफी मिळण्यापासून वंचित आहे। मित्रांनो, 2017चा विषय आहे, आज साधारणपणे 10 वर्ष होत आले। 2022 मध्ये पहिल्या याचिकेचा निकाल आला आणि सन्माननीय न्यायालयाने सांगितलं की ह्या रकमेची तरतूद करा आणि शेतकऱ्यांना माफी द्या। आपल्या सरकारने नाही ऐकलं। काळे साहेबांनी न्यायालयाची अवमानना झाली म्हणून परत एक याचिका टाकली। दुर्दैवाने आत्ताच काळे साहेबांनी परत त्या अवमान याचिकेची अवमानना झाली म्हणून एक याचिका टाकली। एवढी मोठी शोकांतिका आहे। आज जर तुम्हाला वाटत असेल की कर्जमाफी घोषित झाली आणि मला मिळणार, तर हुरळून जायचं काम नाही, मागचा अनुभव वाईट आहे। मित्रांनो, अशा वेगवेगळ्या बाबी आहेत, त्यासाठी आपल्याला संघटित होणं आणि संघर्ष करणं गरजेचं आहे। मी तुम्हाला वारंवार सांगेन, काळेसाहेबांचा हा कार्यक्रम इथेच संपत नाही। आज आपण ज्या 2020च्या पीक विम्याच्या अनुषंगाने काळेसाहेबांचा सत्कार करणार आहोत,
यामध्ये परभणी जिल्ह्यातील सुमारे 85,000 शेतकऱ्यांना काळेसाहेबांनी ही कर्जमाफी मिळवून दिली. मित्रांनो, ज्या पद्धतीनं त्यांनी काम केले त्या पद्धतीनं ह्या टाळ्या खूप कमी आहेत. काळेसाहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांसाठी काम केले त्या शेतकऱ्याचे मोजके प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं आहात आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या हजारो लाखो शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवताना कुठलीही कंजूशी करू नका, सरकारप्रमाणे कंजूस वागू नका. हा आवाज या पंचक्रोशीत दुमदुमला पाहिजे. मित्रांनो, ह्या 2020च्या पीक विमा केस इथंच संपली नाही. आपली पुढची लढाई व्याजासाठी असणार आहे. स्वतः काळेसाहेबही त्यात इंटरेस्टेड आहेत, पण आपल्या सगळ्यांना चळवळीमधून त्यांना काम करून दाखवून मोलाची साथ द्यायची. त्यांना आपल्याकडून कुठल्याही फीसची अपेक्षा नाही, कुठल्याही सत्काराची अपेक्षा नाही. त्यांचा हेतू एकच आहे की ही शेतकरी चळवळ वाढली पाहिजे, संपर्क झाला पाहिजे, हा विषय सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आज आपण त्याच उद्देशाने त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्ञान मित्रांनो फार मोठी ताकद आहे. एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असणं, याचा मी एक अनुभव घेतलेला आहे. काळेसाहेबांनी रोहित्र आणि पोल आपल्या शेतातून विना परवानगी कोणी उभं करू शकत नाही, आणि जर केलं तर आपल्याला त्याची नुकसान भरपाई मिळते. हे सगळ्यात पहिलं एका ऍक्ट नुसार आपल्या सगळ्यांपुढे मांडलेलं आहे, द इंडियन टेलिग्राफ ऍक्ट 1985. मला इथं काळेसाहेब आवर्जून सांगायचंय, माझ्या मामाच्या शेतातून लाईट जात होती आणि मामाच्या शेतातून लाईट जात असताना गुत्तेदार बराच उर्मट होता, कोण्यातरी नेत्याचा पिद्दू होता आणि त्यांनी थोडीशी शिबिगाळ केली आणि ते जबरदस्ती त्यांच्या शेतातून लाईट नेत होते. काळेसाहेबाशी माझा संपर्क झाला. काळेसाहेबांनी थोडक्यात मला माहिती सांगितली. मग आम्ही त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा एक 5-6 प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारताना प्रत्येक ओळीत द इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार एवढाच उल्लेख केला. ज्या माणसाने माझ्या मामाच्या मुलामध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली, इंजिनियरनं दमदाटी केली, गुत्तेदारांनी दमदाटी केली, त्यांनी त्यावेळेस अर्ज पाहिला आणि त्यातला एकच शब्द द इंडियन टेलिग्राफ ऍक्ट हा वाचल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ही मंडळी ज्ञानवंत आहेत. आता आपल्याला हा लढा आडमोठीनं गुंडशाहीनं लढता येणार नाही. आज केवळ 5 पोलमुळं ते 100-200 पोलचं काम त्याचं रखडलेलं आहे. ही फक्त ज्ञानाची ताकद आहे. आणि हे ज्ञान कुठं मिळतं तर चळवळीच्या कार्यक्रमात आल्यावरच हे ज्ञान मिळतं. त्यासाठी चळवळीच्या कार्यक्रमात 100% आलं पाहिजे, हे ज्ञान घेतलं पाहिजे. कुठलाही संघर्ष नाही, केवळ एका अर्जाच्या बळावर आज आपण ते काम थांबवलेलं आहे. आज गुत्तेदार असेल, इंजिनियर असेल, आपल्याकडे येऊन विनवण्या करत आहेत. त्या अर्जामध्ये माझं सुद्धा नाव होतं काळेसाहेब, एक अर्जदार म्हणून. गुत्तेदार मला पर्सनली घरी येऊन भेटून गेला आणि विनंती केली की तुम्हीच आता याच्यातून मार्ग काढू शकता. ज्या ज्ञानाची काळेसाहेबाकडून भेटलेल्या ज्ञानाची मी प्रचिती घेतली, ह्या प्रत्येक ह्याची प्रचिती तुम्हाला येणार आहे. फक्त तुम्ही त्यांचं मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. मित्रांनो, चळवळीच्या कार्यक्रमा एवढी माहिती आपल्याला उपयोगी ठरू शकणारी शेतकऱ्याला कुठेही मिळत नाही. त्यामुळं हे ज्ञान घेण्यासाठी या. जसं ज्ञान एका ठिकाणी असून उपयोग होत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे, असाच एक विषय काळेसाहेबांनी हाताळलेला आहे. निळवंडे धरणाचा विषय आहे. निळवंडे धरण काळेसाहेब 1970 मध्ये पूर्ण झालं आणि कॅनॉलचा विषय मी प्रयत्न करतोय. काळेसाहेब, तुम्ही एखादं काम विसरला असाल पण माझ्याकडून ते विसरू नये, मी एक यादीच केली त्याच्यामुळे. तर निळवंडे धरण नगर जिल्ह्यातलं, अकोले तालुक्यातलं, बरोबर. 1970 साली हे धरण पूर्ण झाले. साधारणपणे 8 TMC पाणीसाठा असलेले हे धरण, पण ज्ञान जसं एका ठिकाणी तसं पाणी एका ठिकाणी निळवंडे धरणातलं, कारण कॅनॉलच नव्हता, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहोचत नव्हतं. ज्ञान आणि पाणी दोन्ही प्रवाही असले पाहिजे तर त्याचा उपयोग होतो, हे मला इथं नमूद करायचंय. काळेसाहेबांनी एका याचिकेद्वारे या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आणि मला वाटते अलीकडच्याच ह्या 1-2 वर्षातच शेतकऱ्यांना त्या कॅनलद्वारे पाणी मिळालं. गंमत अशी आहे मित्रांनो, 8 कोटी सुरुवातीचं बजेट असणार हे धरण 7,500 कोटीच्या आसपास काहीतरी गेलं होतं. सरकारची गंमत, 8 कोटीची 7,500 कोटी झाली. तर सांगायचं तात्पर्य असं की हे ज्ञान
आणि पाणी जसं प्रवाही राहिलं पाहिजे आणि त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. फेसबुकवर तुम्ही आताही जाऊन बघा, निळवंडे धरणातून ज्यावेळेस पाणी सुटलं त्यावेळेस एखाद्या जुन्या चित्रपटात पाणी मिळाल्यावर शेतकरी जसे आनंदाने नाचत होते, ती अनुभूती ते शेतकरी घेत होते. काय त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली असेल त्याचे व्हिडिओ फेसबुकवर आहेत, तुम्ही आवर्जून पहा. मित्रांनो, हे विषय इथंच संपत नाहीत, एकामागे एक असे अनेक विषय आपल्याला घ्यायचे आहेत. या पुढचा विषय काळेसाहेबांनी जे केलेलं काम आहे ते आकारी पडीत ज्या जमिनी होत्या ब्रिटिश कालीन, साधारणपणे 106 वर्ष त्याला झालेले आहेत. 7,500 एकर जमीन एक 9 गावातल्या शेतकऱ्यांची महसूल भरला नाही, कर भरला नाही म्हणून सरकार दरबारी जमा होती. ही 7,500 एकर जमीन आपल्या न्यायालयीन कौशल्यावर, आपल्या ज्ञानाच्या बळावर त्या शेतकऱ्यांना त्यांनी मिळवून दिलेली आहे. तर मित्रांनो, भाऊनी निशुल्क सांगितलं, काळेसाहेबांनी आपल्याला पीक विमा निशुल्क मिळवून दिला, शेतकऱ्यांना आकारी पडीत जमीन निशुल्क, निळवंडे धरणातील पाणी निशुल्क, रोहित्रा आणि वीज याची माहिती आणि तो लाभ शेतकऱ्यांना मिळवून दिला निशुल्क. काळेसाहेबांनी गणित सांगितलं नसेल किंवा कधी विचार केला नसेल, मी विचार केला, 7,500 एकर जमीन आज सर्वसाधारणपणे 25 लाखाच्या खाली कुठेच जमीन नाही. 7,500 एकर जमीन गुणिले 25 लाख करा मित्रांनो, 1800 ते 1900 कोटी रुपये होतात. किती? 1800 ते 1900 कोटी. कर्जमाफीचे 6,000 कोटी. सरकारला तो आज न उद्या लाभ द्यावाच लागणार आहे. गोळाबेरीज वेगवेगळ्या कामाची वेगळी आहे. आतापर्यंतच्या 2 कामाचीच गोळाबेरीज 8,000 कोटी झाली. 8,000 कोटी रक्कम शेतकऱ्यांना निशुल्क मिळवून देणाऱ्या कलियुगात कोणी असेल का हो? ते काळेसाहेब आहेत मित्रांनो, आणि त्यांच्यासाठी एकदा ह्या लाखो शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जोरदार टाळ्या होऊ द्या. मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत. यानंतर बाजार समिती जी आपल्यासाठी आहे, जिच्यामध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा हक्कच नाही, तर बाजार समिती ज्यांच्यासाठी आहे तिच्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच मतदानाचा हक्क नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा मतदानाचा हक्क मिळणं गरजेचं आहे. यासाठीची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे काळेसाहेब, तुम्ही आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच हा हक्क मिळवून द्याल. मित्रांनो, यानंतर शेती महामंडळाकडे ज्या जमिनी आहेत वेगवेगळ्या, आता ह्या पूर्वी अधिग्रहित झालेल्या जमिनी आहेत, आज त्या शहराच्या तालुक्याच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्याची किंमत कोट्यावधी आहेत. सरकारने एक निर्णय घेतला आणि ह्या जमिनी भाडेतत्वावर देण्याचं ठरवलं. मित्रांनो, करार पद्धतीनं सरकार काय भाडं घेतं आणि ह्या जमिनी कोणाच्या खिशात जातात, मग ते गुत्तेदार असतील, राजकारणी, हे मी तुम्हाला वेगळं सांगणं नाही. साहेबांनी या सुद्धा याच्यामध्ये स्थगिती मिळवून दिलेली आहे. समृद्धी महामार्गात सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन केले पण त्यांना यश आलं नाही. काळेसाहेबांनी न्यायालयात याचिकेद्वारे त्यांना सुद्धा स्थगिती मिळवून दिलेली आहे. हा विषय इथंच थांबत नाहीत. काही विषयात तर त्यांचे आंदोलन वारंवार झालेले असतील, मग ते दूध दराचा विषय असेल, ऊस दराच्या बाबतीत FRP असेल किंवा ऊसाचा RSF द्वारे जो दर निश्चित होतो त्यासाठीचं आंदोलन असेल, पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, MSP असेल, अशा शेतकरी आत्महत्या, ह्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी काळेसाहेब सातत्यानं प्रयत्नशील असतात. मित्रांनो, त्यांनी केलेले जवळपास महत्वाचे सगळे कामं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याशिवाय आपण गुगल किंवा फेसबुकवर जर ऍडव्होकेट अजित काळे साहेब यांचं पेज जर फॉलो केलं आणि सर्च केलं तर आपल्याला ही सगळी माहिती मिळेल. अनावधानानं माझ्याकडून एखादं राहिला असेल ती पण माहिती तुम्हाला मिळेल. आज लक्षात घ्या, आपण कुणाचा सत्कार करत आहोत आणि काय पात्रतेचं हे व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, माझ्या प्रस्तावनेचे मी 2 भाग केले होते. एका भागात मला काळेसाहेबाचं कार्य सांगायचं होतं आणि दुसऱ्या भागामध्ये मला हे सांगायचं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विषयावर काम करणं गरजेचं आहे. आता मी फार खोलात न जाता थोडक्यात सांगतो. मी आपल्यावर सगळ्यात मोठा अन्याय करणारी गोष्ट आता घडली.
ज्या भक्तांना वाटत होतं की 2014 साली भारत स्वतंत्र झालाय, सध्या अमेरिका आपल्यासोबत जे वर्तन करते त्या भक्तांना मी सांगू इच्छितो की 2026 साली आपण परत पारतंत्र्यात गेलो आहोत. हे पारतंत्र्य एप्स्टीन फाईल आणि अदानी हे जे उद्योजक आहेत या दोघांमुळं शेतकऱ्याचा बळी देऊन बाकी क्षेत्राला मोकळं सोडण्याचा प्रयत्न चाललाय. येणारं संकट खूप मोठं आहे मित्रांनो. एवढं मोठं आहे हे संकट, आपण जर जागरूक नाही राहिलो, संघटित नाही राहिलो, तर ज्याप्रमाणे आज आमचे दयानंद यादव शक्तीपीठ बाधित शेतकरी आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, चळवळीतला कार्यकर्ता हा आधीच संवेदनशील असतो आणि स्वतः बाधित असल्यामुळे काय वेदना आहेत त्यांनाच माहिती आहे. सरकार ज्याप्रमाणे हा हुकुमशाही पीठ राबवत आहे आणि आताच्या याच्यामध्ये सरकारने क्लिअर कट सांगितलं की आम्ही पवनार ते पत्रादेवी, बरोबर, पवनार ते पत्रादेवी असा हा आम्ही महामार्ग बांधणारच. आपण जर संघटितपणे नाही विरोध केला आणि ह्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली नाही काम केलं तर आपली जमीन 100% बळकवल्या जाणार आहे. अमेरिकन सरकार तिथल्या शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी देतं. मी फार सबसिडीच्या खोलात जाणार नाही, थोडंफार मी माहिती घेतली. फार्मर ब्रिज असिस्टंट प्रोग्राम म्हणून आत्ताच अमेरिकेने राबवलाय. साधारणपणे $12 बिलियन तिथल्या शेतकऱ्यांना सबसिडी दिली. 1 लाख काहीतरी कोटी रुपये अशी ती रक्कम आपल्या भारतीय चलनामध्ये होते. एवढी सबसिडी आपल्याला भेटते का? अतिशय थोडक्यात उदाहरण सांगतो. आपल्या शेतकऱ्यांना एका कुटुंबात नवरा किंवा बायको दोघांपैकी एकाला 6,000 रुपये सबसिडी मिळते. तिथं शेतकऱ्याला साधारणपणे $1,55,000 पर्यंत सबसिडी भेटू शकते, अशी त्याची मर्यादा आहे मित्रांनो. यामध्ये प्रामुख्यानं काही उल्लेख करायचा झाले तर आपण कापूस, सोयाबीन उत्पादक प्रामुख्यानं आहोत. आपण ह्या स्पर्धेत टिकू का याचा तुम्ही विचार करा आणि येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष संघटितपणे किती मोठा करायचा याचाही विचार करा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना $117 ची सबसिडी दिली, प्रति हेक्टर 10,774 रुपये. आपल्या इथं सबसिडीची मर्यादा 2 हेक्टर पर्यंत असते, इथं ही सबसिडीची मर्यादा 500 एकर पर्यंत आहे. मग ती त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिली, ती त्यांनी मका उत्पादक शेतकऱ्याला दिली, ती त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्याला दिली. धान उत्पादक शेतकऱ्याची सबसिडी काळेसाहेब 12,155 प्रति एकर पर्यंत आहे. ह्या सगळ्या लोकांची जमीन धारणा खूप मोठी आहे. आज अमेरिकेत सोयाबीनचा भाव 4,000 आहे, मका आपल्या इकडे 1600 आहे, तिकडेही 1600 आहे. पण ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला सबसिडी मिळते तो शेतकरी तरणार आहे. आज सरकारनं DGGS आणलंय, उद्या GM सोयाबीन पासून तयार केलेलं सगळा माल जर इकडे आणला तर आपली काय अवस्था होईल. आपण जर संघटितपणे नाही विरोध केला तर शेती क्षेत्र उद्ध्वस्त होणार आहे. मला सांगायचं हेच की शेतकरी संघटनेतल्या, शेतकरी चळवळीतल्या मान्यवर मंडळीकडे अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करणं गरजेचं आहे. अन्यथा आपलं काही खरं नाही. आपल्याला हिंदू मुस्लिम मध्येच गुंतवून ठेवलेला आहे, जो आपला विषय नाही. हिंदू मुस्लिम हा विषय असत नाही. मी थोडक्यात संपवतो. रावराजूरचा राजू शेख आलेला आहे का इथं? राजू शेख उभं टाका, पुढे या. काळेसाहेब हा राजू शेख मुस्लिम आमच्या इथं शेती पण करतो रावराजूर मध्ये आणि याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. गावातलं एकही घर नाही ज्यांनी याच्याकडून भाजीपाला घेतला नाही. गावातलं एकही घर नाही ज्यांनी राजू शेख कडून भाजीपाला घेतला नाही. राजू शेखच्या गाड्याची वाट बघतात ही सगळी मंडळी. राजू शेखनं कधी कोणाला आपली गाडी कोणाच्या दारासमोर उभे करताना, भाजीपाला विकताना हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या धर्माचा आहे विचार केला नाही. मित्रांनो, गावगाड्यामध्ये हिंदू मुस्लिम काहीच नाही. ज्या प्रामाणिकपणे राजू शेख शेतात कष्ट करतो, भाजीपाला पिकवतो आणि विकतो, त्याच्या डोक्यात कधीच हिंदू मुस्लिम हा लवलेशही आला नाही. माझ्या गावचा दुसरा एक शेतकरी आहे मजर शेख, पेप्सी विक्रीचा व्यवसाय आहे मित्रांनो त्याचा. त्याच्या पेप्सीच्या डब्यात हात घालून गावातल्या कोणी पेप्सी खाल्ली नाही असा एकही माणूस शिल्लक नसेल. असले तर पैसे दिले, नसले तर दिले नाही.
गावगाड्यात मित्रांनो जात धर्म नाही, गावगाड्यात सगळे गुन्हे गोविंदानं नांदतात. मराठा, ओबीसी, हिंदू, मुस्लिम ही सरकारच्या डोक्यातली कल्पना आहे, जे आपण आपल्या मूळ विषयाकडे फोकस होऊ नये यासाठी केलेली आहे. मला एवढंच सांगायचंय की शेतकरी म्हणून संघटित व्हा, ह्या सगळ्या भ्रामक कल्पनेपासून बाहेर पडा. शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमात या, ज्ञान मिळवा. काळेसाहेबांनी काय काय कामं केलेत हे मी सगळे मांडले. ह्या कामाचा फायदा आपल्याला प्रत्येक ठिकाणी होतो. आपला प्रत्येक प्रश्न संघटितपणे आणि संघर्षानं सुटू शकतो. मी आज या ठिकाणी थांबण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की शेतकरी चळवळीमध्ये संख्येने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सामील होणं ही काळाची गरज आहे. शरद जोशी साहेबांनी जो पायंडा पाडून दिलाय, अंगाला राख लावून चळवळीत काम करायचं, तीच भावना घेऊन आपल्याला सगळ्याला चळवळीत काम करावं लागल. कुठंतरी कमवण्याच्या उद्देशानं काम करण्यापेक्षा आपल्याला असंख्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. आपण आपल्या ज्ञानाचा, आपल्या कामाचा, आपल्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. ही भावना घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं शेतकरी संघटनेत, शेतकरी चळवळीत सामील व्हावं असं आवाहन करतो मी. या ठिकाणी माझे प्रस्ताविक थांबवतो. आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घेतलं. या पुढचा सर्व कार्यक्रम थोडा उशीर झाला तरी आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकायचे. कृपया आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा, एकमेकाशी बोलू नका. जय जवान, जय किसान. धन्यवाद मित्रांनो.